श्लोक 24. श्रीराम रघुनायका वीण वाया शिणावे, जनासारिके व्यर्थ का ओसणावे. सदा सर्वदा नाम वाचे वसुदे, अहंता मनी पापिणे तेन सुदे. सर्वसाधारणपणे माणूस सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा यांच्या मागं धावताना दिसतो. हे सर्व मिळवण्यामध्ये खरं सुख आहे असं त्याला वाटतं. पण या शर्यतीत पळताना समाधान, तृप्ती, स्वास्थ्य आणि आनंद या गोष्टी इतक्या दूर राहतात की परमार्थामध्ये सुख दडलेलं आहे याचाही त्याला विसर पडतो. भाषा हे बोलण्याचं किंवा एकमेकांशी संवाद साधण्याचं साधन आहे. पण म्हणून सतत निरर्थक बडबड करून ती शक्ती वाया घालवू नये. जर बोलायचंच असेल तर भगवंताची स्तुती करावी. मनुष्य जन्माचं खरं साध्य परमेश्वर प्राप्ती हे आहे आणि मग त्याला विसरून कसं चालेल. देहाचं सुख हे खरं सुख आहे हे मानून केलेली धडपड असमाधानाकडे नेते. त्यामुळं मन आणि शरीर या दोन्हींचं आरोग्य बिघडतं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे रघुनायकाच्या नामातच सुख आहे हे न कळल्यामुळं. शिणणे म्हणजे व्यर्थ त्रास घेणं, दमणं. समर्थांच्या मते त्या थोर श्रीरामाशिवाय इतर कशाचाही विचार करणं म्हणजे व्यर्थ दमण्यासारखं आहे. बरेच तत्त्वज्ञ सांगतात की सुखी होणं कदाचित सोपं आहे, पण दुसऱ्याची तुलना केली तर सुखी होणं खूप अवघड आहे. खोट्या प्रतिष्ठेच्या मागं लागून लोक देखाव्याच्या मागं लागतात. शेजारच्या घरात असणारी उपकरणं, सामान, वस्तू आपल्याकडेही असावं असं माणसाला वाटतं. लोक काय म्हणतील याचा विचार तो करतो. म्हणून समर्थ सांगतात, अनुकरण करण्याचा मोह टाळण्याचा प्रयत्न कर. स्वतःला काय पाहिजे याचा विचार कर. दुसऱ्यापेक्षा मला जास्त मिळालं पाहिजे ही भावनाच सर्वात जास्त दुःख देते. जन हा शब्द समर्थ ज्याला ईश्वर प्राप्तीचं ध्येय नाही अशा सर्वसामान्य माणसासाठी वापरतात. कोणता शब्द? जन. एक कीर्तनकार 2 साथीदारांच्या सह कीर्तनासाठी जात असतात. त्यांची कीर्तन सेवा पाहून देव प्रसन्न होतात आणि सांगतात की मी प्रसन्न झालो आहे, तुला काय मागायचं ते माग. फक्त अट इतकीच की तुला देणार त्याच्यात दुप्पट साथीदारांना देणार आहे. आता खरा साधक असता तर त्यांना स्वतःच्या आणि साथीदारांच्या कल्याणाचा विचार केला असता. पण त्या दोघांना जास्त मिळणार आहे म्हणून हा व्यर्थ हळहळला आणि देवाला म्हणाला, देवा तसा असेल तर माझा एक डोळा घे. म्हणजे याचा एक आणि त्यांचे दोन्ही डोळे देवानं नेले. खरं पाहिलं तर मला मिळून मी सुखी होणार आहे यापेक्षा त्यांना दुप्पट मिळणार आहे याचं दुःख जास्त आहे. यासाठी समर्थ म्हणतात की जनासारखा तू होऊ नकोस, लोकांशी तुलना करू नकोस. पुढं समर्थ सुख मिळवण्यासाठी काय करावं ते सांगतायत. ते म्हणतात, सदा सर्वदा देवाचं नाव घेत जा. नाम हे मनापासून आवडीनं घे. नामाचा उच्चार करणं आपल्या हातातलं आहे. आपलं हित, कल्याण कशात आहे हे जाणून घेण्यासाठी गुरूंचं मार्गदर्शन घ्यावं. पण आपल्या ठायी असणाऱ्या अहंकारी वृत्तीमुळं आपले निर्णय आपणच घेतो. मी, माझं या रूपानं हा अहंकार प्रकट होतो. समर्थांनी या अहंतेला पापिणी हे नाव दिलेलं आहे. या संदर्भामध्ये पुराणामध्ये एक कथा प्रसिद्ध आहे. एकदा दुर्वास ऋषी राजा अमरीशाकडे गेले. तो दिवस एकादशीचा होता आणि राजाचं त्या दिवशी व्रत होतं. एकादशी सोडण्यासाठी ऋषी आले म्हणून राजाला खूप आनंद झाला. पण संध्याकाळ झाली तरी ऋषी काही स्नान संध्या साधना करून परत आलेच नाहीत. तेव्हा व्रतभंग होऊ नये म्हणून उपवास सोडण्यासाठी राजा अमरीशानं फक्त आचमन केलं. त्याचा दुर्वास ऋषींना खूप राग आला आणि त्याने आपल्या जवळचा एक दर्भ घेऊन अमरीशाच्या दिशेनं सोडलं. अमरीशानं देवांचा धावा केला. देवाने अमरीशाला वाचवण्यासाठी सुदर्शन चक्र दुर्वासांवरती सोडलं. पुढं अमरीशाच्या विनंतीवरून देवांनी दुर्वास ऋषींना अभयदान दिलं. तसं पाहिलं तर दुर्वास ऋषी हे प्रचंड मोठे तपस्वी होते. त्यांची साधना, तप फार मोठं होतं. पण केवळ
मी मोठं तप करतो, मी मोठा तपस्वी आहे, हा अहंकार त्यांना होता आणि म्हणून त्यांना या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं. तेव्हा आपली ही साधना तप अहंकारानं व्यापली तर त्याचा फायदा होण्यापेक्षा ती साधना व्यर्थ जाण्याची भीती अधिक आहे. तेव्हा समर्थ म्हणतात, भगवंताला प्राप्त करून घेण्याच्या कष्टापेक्षा इतर कष्ट हे व्यर्थ आहेत. त्यासाठी नियमितपणे नामस्मरणाच्या साधनाचा वापर कर. पण ते करताना सर्वात मोठी अडचण काय आहे तर अहंता. तर तुला जर तुझं हित साधायचं असेल तर या अहंता नावाच्या पापिणीचा स्पर्श तुझ्या मनाला होऊ देऊ नको. जय जय रघुवीर समर्थ. रघुनायका वीण वाया शिणावे, जना सारिखे व्यर्थ का वोसणावे. सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहंता मनी पापिणी ते नसोदे. श्रीराम.